वेलकम बॅक स्टुडंट्स. वी आर लर्निंग 9th चॅप्टर आणि या चॅप्टरचा पहिला पार्ट जो आहे तो अपलोड केलेला आहे. तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या. The next point is what is density. Imagine a crowded bus where many people are packed together. This is an example of high density, whereas the same bus with only a few people is an example of low density. आता डेन्सिटी म्हणजे काय? एक पर्टिक्युलर एरिया व्हॅल्यू आणि त्याच्यामध्ये किती कॉम्पोनंट आहेत किंवा पार्टिकल्स आहेत ते जर जास्त प्रमाणात असतील, एकदम जास्त प्रमाणात असतील तर त्याला काय म्हणायचंय? हाय डेन्सिटी. आणि ते जर असे कमी प्रमाणात असतील तर त्याला काय म्हणायचंय? लो डेन्सिटी. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे, एक डेन्स फॉरेस्ट आणि लेन्स डेन्स फॉरेस्ट. Similarly, a forest where trees grow close to each other is called a dense forest. त्याच्यामध्ये दिसतं आपल्याला ट्रीज एकदम क्लोजली इथं ग्रो झालेले, तिथं मध्ये स्पेसच नाहीये, त्यामुळं याला काय म्हणणार आहे आपण? डेन्स फॉरेस्ट. बट इफ द ट्रीज आर फार अपार्ट इट इज कन्सिडर्ड लेस डेन्स. आणि या ठिकाणी जे ट्रीज आहेत ते कसे सेपरेट आहे, त्याच्यामध्ये भरपूर स्पेस आहे, तर याला काय म्हणायचंय? लेस dense. Then, how do scientists define density? आता सायंटिस्ट कशा प्रकारे डेन्सिटी फाइंड करतात किंवा डिफाइन करतात? Let us find out. We have learned that matter is anything that possesses mass and occupies space means value. आता मॅटर म्हणजे काय की त्याच्यामध्ये काय असणार आहे? मास, हे जे पर्टिक्युलर व्हॅल्यू किंवा स्पेस मध्ये ऑक्युपाय होतात. Then density is defined as the mass present in a unit volume of that सबस्टन्स. डेन्सिटी म्हणजेच काय की एका युनिट व्हॅल्यूम मध्ये किती मास प्रेझेंट आहे. म्हणजे सपोज हा जर आपण युनिट व्हॅल्यूम पकडला तर ह्याच्यामध्ये जेवढे पर्टिक्युलर प्रेझेंट आहेत प्लांट म्हणजे प्लांट्स म्हणजे मास, तर त्याच्यावरून काय मिळणार आहे आपल्याला? डेन्सिटी मिळणार आहे. द डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स मे बी एक्सप्रेस्ड मॅथमॅटिकली युझिंग द फॉर्म्युला. तर हा डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे, डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॅल्यूम. The density of substance is independent of its shape or size. Density ही त्या सबस्टन्सच्या शेप आणि साईज वर डिपेंड नसते. सपोज शेप जर लहान मोठा झाला किंवा साईज जरी लहान मोठी झाली तर डेन्सिटी तेच राहते. However, it is dependent on temperature and pressure. तर डेन्सिटी कशावर डिपेंड असते? टेम्परेचर आणि प्रेशरवर. Pressure primarily affects the density of gases while its effect on solids and liquids is negligible. आता प्रेशरचा जो एक इफेक्ट आहे तो गॅसेस स्टेट मध्ये जास्त होतो आणि सॉलिड आणि लिक्विड मध्ये तो निग्लिजिबल असतो. The units in which density is expressed will depend upon the units of mass and volume taken. आता डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे? मास डिवायडेड बाय व्हॅल्यू. मग डेन्सिटीचं युनिट काय होणार? जे मासचं युनिट असेल आणि जे व्हॅल्यूमचं युनिट असेल. As you have learned, the SI units of mass and volume are kilogram and cubic meter respectively. म्हणजे मासचं युनिट काय? किलोग्राम. ते कसं डिनोट करतात? केजी. आणि व्हॅल्यूमचं युनिट काय? क्युबिक मीटर. म्हणजे मास डिवायडेड बाय व्हॅल्यूम येणार, म्हणजे केजी डिवायडेड बाय क्युबिक मीटर. म्हणजे हेच आपण कसं लिहू शकतो? केजी क्युबिक मीटर अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. तर हे काय झालं? युनिट झालं डेन्सिटीचा. Therefore, the SI unit of density is kilogram per cubic meter. आणि ते अशा पद्धतीनं डिनोट करणार. In case of liquids, other units of density are also used for convenience, such as gram per milliliter. आणि ते अशा पद्धतीने लिहिलं जाईल, ग्रॅम पर मिलीलिटर अँड ग्रॅम पर क्युबिक मीटर. कन्व्हर्जन फॅक्टर फॉर डेन्सिटी. आता डेन्सिटीचे जे फॅक्टर्स आहेत त्याचं कन्व्हर्जन. आता पहिल्यांदा आपण काय बघितलं? 1 किलोग्रॅम पर क्युबिक मीटर. तर 1 किलोग्रॅमचं जर कन्व्हर्जन कशामध्ये झालं? 1000 ग्रॅम. म्हणून इथं काय आलं? 1000 ग्रॅम. आणि क्युबिक मीटर 1000 लिटर. तर हेच कसं डिनोट केले? 1 ग्रॅम पर लिटर. आणि लिटरचं कन्व्हर्जन परत 1000 मिलीलिटर. आणि मिलीलिटरचं पण कन्व्हर्जन परत आपण कसं करू शकतो? 1000 क्युबिक मीटर. म्हणजे 1
gram per 1000 cubic meter. The mass of milliliter of water is close to 1 gram at room temperature. म्हणजे रूम टेम्परेचरला जे मास आहे 1 मिलीलिटर वॉटरचं ते किती 1 ग्रॅम च्या बरोबर ॲट रूम टेम्परेचरला. फॉर द मेजरमेंट ऑफ द मास ऑफ वॉटर we generally consider the volume in milliliter and its mass in gram. मग आपण काय जनरली कन्सिडर करतो व्हॅल्यूम मिलीलिटर मध्ये कन्सिडर करतो आणि मास हे ग्रॅम मध्ये कन्सिडर करतो. हेन्स 10 milliliter of water would be approximately 10 gram. Similarly, 100 ml of water would be approximately 100 gram. Suppose the mass of an aluminum block is 27 gram and its volume is 10 cubic meter. Its density is 2.7 gram per cubic meter. म्हणजे डेन्सिटीचा फॉर्म्युला लिहायचा, वरती काय येणार आहे मास, खाली काय येणार व्हॅल्यूम येणार आहे. तर इथं मास किती दिलाय 27 आणि त्याचं जे व्हॅल्यूम आहे तो किती दिलाय 10 दिलाय. मग आन्सर काय आलं 2.7 ग्रॅम पर क्युबिक मीटर. From this, it can be said that aluminum is 2.7 times denser than water. We express this fact by saying that the relative density of aluminum with respect to water is 2.7. म्हणजे वॉटरच्या रिस्पेक्टिव्ह अल्युमिनियमची डेन्सिटी किती 2.7 आहे. इट इज अ नंबर विदाउट एनी युनिट्स. आणि विदाउट एनी युनिट्स पण आपण हे लिहू शकतो. त्याच्यासाठी दिलेला हा फॉर्म्युला आहे रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ एनी सबस्टन्स विथ रिस्पेक्ट टू वॉटर. म्हणजे आपला कोणताही सबस्टन्स असेल त्याची विथ रिस्पेक्ट टू वॉटरच्या रिस्पेक्ट जर आपल्याला त्याची डेन्सिटी काढायची असेल तर इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ दॅट सबस्टन्स. त्या सबस्टन्सची डेन्सिटी लिहायची, देन डेन्सिटी ऑफ वॉटर ॲट दॅट टेम्परेचर. आणि त्या टेम्परेचरला वॉटरची किती डेन्सिटी आहे ती बघायची. जर वॉटरपेक्षा डेन्सिटी जास्त असेल तर मग काय होणार आहे, तो जो सबस्टन्स आहे तो पाण्यामध्ये बुडणार आहे. Then next point, determination of density. The density of an object can be determined by measuring its mass and volume. आता डेन्सिटी कसं आपण डिटरमाइन करतो, मास आणि व्हॅल्यूम मेजर करू. देन हाऊ टू मेजर मास. आता मास कसं मेजर करायचं. यू लर्न द टर्म मास इन क्युरियोसिटी ग्रेड 6. मास इज द क्वांटिटी ऑफ मॅटर प्रेझेंट इन ऑब्जेक्ट. मास म्हणजे काय, ते मॅटरची क्वांटिटी त्या ऑब्जेक्ट मध्ये प्रेझेंट आहे ती. द इन्स्ट्रुमेंट युज्ड टू मेजर द मास ऑफ अन ऑब्जेक्ट इज नोन ॲज बॅलन्स. मास मेजर करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं त्याला काय म्हणायचं, बॅलन्स. You must have seen various types of balances being used by shopkeepers. तुम्ही शॉपकीपर्स कडे वेगवेगळ्या प्रकारचे बॅलन्स बघितलेले आहेत. Here we are using a digital weighing balance. आपण कोणता बॅलन्स इथं वापरणार आहे, डिजिटल वेइंग बॅलन्स, टू मेजर द मास. मास मेजरमेंट करण्यासाठी. You learned in chapter exploring forces that on earth weight and mass are closely related. एक्सप्लोरिंग फोर्सेस मध्ये आपण बघितलेलं आहे अर्थवरती वेट आणि मास क्लोजली रिलेटेड आहे. आता मास म्हणजे काय की क्वांटिटी, जे मॅटरची क्वांटिटी त्या ऑब्जेक्ट मध्ये आहे ती. आणि वेट म्हणजे काय की त्या ऑब्जेक्टवर अर्थ कडून जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावला जातो तो सुद्धा त्याने मेजर केला जातो, म्हणजे ते त्या ऑब्जेक्टचं वेट झालं. यू मे मेजर द मास बाय डुईंग द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. इथं तुम्हाला ऍक्टिव्हिटी दिलेली, लेटेस्ट मेजर हा दिलेला आहे डिजिटल वेइंग बॅलन्स. आणि याच्यावरती एक वॉच ग्लास ठेवायचा आणि त्याच्यावरती आपल्याला ज्या ऑब्जेक्टचं मास घ्यायचंय तो ऑब्जेक्ट याच्यावरती ठेवायचा. आता फर्स्ट स्टेप काय दिली, स्विच ऑन द डिजिटल वेइंग बॅलन्स. पहिल्यांदा हा स्विच ऑन करायचा आहे. ऑब्झर्व द इनिशियल रीडिंग ऑन द डिजिटल वेइंग बॅलन्स डिस्प्ले. त्याच्यानंतर त्याच्या इथं वरती काय रीडिंग दिसते का ते पाहायचं. इट शुड शो अ 0 रीडिंग. इथं दिसते बघा 0. ते किती पाहिजे, तिथं 0 पाहिजे. इफ नॉट देन वी मस्ट ब्रिंग इट 0 बाय प्रेसिंग द टेअर और रिसेट बटन. रिसेट बटन दाबून जर तिथं 0 नसेल तर तिथं 0 करून घ्यायचंय. प्लेस अ ड्राय अँड क्लीन वॉच ग्लास और बटर पेपर ऑन द पॅन. पॅन वरती तुम्ही बटर पेपर ठेवू शकता किंवा क्लीन वॉच ग्लास. नोट द रीडिंग ऑन द डिजिटल वेइंग बॅलन्स. आता वॉच ग्लास ठेवल्यामुळे त्याचं रीडिंग तो मेजर करणार, त्यामुळे रीडिंग त्याचं नोट डाऊन करायचं आहे. देन रिसेट द डिजिटल वेइंग बॅलन्स रीडिंग टू 0 बाय प्रेसिंग द रिसेट बटन ॲज शोन इन फिगर. नंतर परत रिसेट बटन प्रेस करून काय करायचंय, 0 करून घ्यायचंय. नाव केअरफुली प्लेस द सॉलिड ऑब्जेक्ट सच ॲज स्टोन ऑन द वॉच ग्लास. तर इथं स्टोन ठेवलेला आहे. नोट द रीडिंग डिस्प्लेड ऑन द बॅलन्स
which gives mass of the stone say 16.400 ग्रॅम. तर इथं किती दाखवले त्यांनी बॅलन्सनी मास किती दाखवले स्टोनचं 16.400 ग्रॅम. तर अशा पद्धतीने काय केलं जातं मेजरमेंट केलं जातं मासचं बॅलन्सचा यूज करून. यू मे यूज अदर टाइप ऑफ बॅलन्स अवेलेबल इन युअर स्कूल. नोट. The mass of liquid may be measured by replacing the watch glass with a beaker and pouring the desired amount of liquid into it. म्हणजे आता वॉच ग्लासमध्ये आपल्याला काही इथं लिक्विड घेता येणार नाही. त्या ठिकाणी कशाचा वापर करायचा आहे बिकरचा वापर करायचा आहे आणि जेवढ्या लिक्विडचं व्हॅल्यूम मास चेक करायचंय मेजर करायचं आहे तेवढं लिक्विड आपण त्या बिकरमध्ये घ्यायचं. A step further, mentioned in chapter 5, the words mass and weight are often used interchangeably in everyday language, but they have different meanings in science. आता सायन्स मध्ये वेट आणि मासचं डिफरंट मिनिंग आहे, विच कॅन समटाइम्स कॉज कन्फ्युजन. त्याच्यामुळे काय होऊ शकतं कन्फ्युजन होऊ शकतो. मास इज द क्वांटिटी ऑफ मॅटर प्रेझेंट इन ऑब्जेक्ट ऑर सबस्टन्स. लक्षात ठेवा मास म्हणजे काय की क्वांटिटी ऑफ मॅटर की जी त्या पर्टिक्युलर सबस्टन्स किंवा ऑब्जेक्ट मध्ये असते. इट्स युनिट्स आर. आता मासचे युनिट काय आहेत ग्रॅम किलोग्रॅम. ऑन द अदर हँड वेट इज द फोर्स बाय विच द अर्थ अट्रॅक्ट्स अन ऑब्जेक्ट ऑर अ सबस्टन्स टुवर्ड्स इटसेल्फ. आता अर्थ काय करते ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करते किंवा त्या सबस्टन्सला अट्रॅक्ट करते स्वतःकडे म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो. अँड इट इज मेजर्ड इन न्यूटन्स. आणि फोर्स कशामध्ये मेजर केला जातो न्यूटन मध्ये मेजर केला जातो. मोस्ट बॅलन्सेस एक्सेप्ट टू पॅन बॅलन्सेस म्हणजे हा टू पॅन बॅलन्सेस ऍक्च्युअली मेजर वेट. तो ऍक्च्युअली काय करतो वेट मेजर करतो. बट देअर स्केल आर मार्कड इन मास युनिट्स. त्याचे जे स्केल्स आहेत इथं दिलेले ते कशामध्ये असतात मास युनिट मध्ये असतात. सो दे शो व्हॅल्यूज इन ग्राम्स और किलोग्राम्स. मग ते कशामध्ये दिसणार ग्राम आणि किलोग्राम मध्ये. ग्राम आणि किलोग्राम मध्ये का दिसणार आहेत कारण की मासचे जे युनिट्स आहेत ते काय आहेत ग्राम अँड किलोग्राम. द नेक्स्ट पॉइंट हाऊ टू मेजर व्हॅल्यू. तर मास मेजर कसं करायचं ते झालं. त्याच्यानंतर हाऊ टू मेजर व्हॅल्यू. अ टेट्रा पॅक सेज इट कंटेन्स 200 ml बटर मिल्क. म्हणजे ह्याच्यामध्ये किती 200 ml बटर मिल्क आहे. What does that mean? म्हणजे काय? You learned in Curiosity Grade 6 that volume is the space occupied by an object. आता व्हॉल्यूम म्हणजे काय की ऑब्जेक्ट कडून ऑक्युपाय झालेला स्पेस. You also know that the SI unit of volume is cubic meters. आता SI युनिट काय आहे क्युबिक मीटर आहे. म्हणजेच ते कसं M3 असं लिहिलं जातं. It is the volume of a cubic whose each side is 1 मीटर इन लेंथ. म्हणजे त्याची जी साईड आहे ती किती 1 मीटर इन लेंथ आहे. व्हॉल्यूम ऑफ स्मॉलर ऑब्जेक्ट इज कन्व्हिनियंटली एक्सप्रेस्ड इन डेसिमीटर क्यूब. आणि जो स्मॉल असतो तो डेसिमीटर क्यूब मध्ये और सेंटीमीटर क्यूब. डेसिमीटर किंवा सेंटीमीटर क्यूब. 1 सेंटीमीटर क्यूब इज ऑल्सो रिटन ॲज 1 cc. 1 सेंटीमीटर क्यूब 1 cc असं सुद्धा लिहितात. व्हॉल्यूम ऑफ लिक्विड इज एक्सप्रेस्ड इन लिटर्स. लिक्विडचा व्हॉल्यूम कशामध्ये एक्सप्रेस केला जातो लिटर मध्ये. विच इज इक्विव्हॅलंट टू 1 डेसिमीटर क्यूब. अ कॉमनली युज्ड सब मल्टिपल ऑफ अ लिटर इज मिलीलीटर. कॉमनली काय यूज केलं जातं मिलीलीटर विच इज इक्विव्हॅलंट टू 1 सेंटीमीटर क्यूब. One of the common apparatus used to measure the volume of liquids is measuring cylinder. आपण म्हणजे लिक्विडचा व्हॅल्यूम मेजर केला जातो एका apparatus मध्ये त्याला काय म्हणायचं मेजरिंग सिलेंडर जे काही दिलेले. इट इज नॅरो ट्रान्सपरंट सिलेंड्रिकल कंटेनर. हे ट्रान्सपरंट असतात विथ वन साइड ओपन अँड द अदर साइड क्लोज्ड. इकडची एक साइड ओपन असते आणि खालची ही साइड क्लोज असते. There are marking on the transparent body of the cylinder that indicate the volume of liquid in the measuring cylinder. आणि ह्याच्यावरती हे मार्किंग दिलेले असतात. म्हणजे तुम्ही जेवढं लिक्विड ह्याच्यामध्ये घ्याल तर ते लिक्विड तुम्ही मेजर करून घेऊ शकता की तुम्हाला किती घ्यायचं आहे. We can use it to measure the desired amount of liquid. Measuring cylinder are available in different sizes to measure value. हे वेगवेगळ्या साईज मध्ये अवेलेबल असतात. 5 ml 10 ml 25 ml 50 ml 100 ml 250 ml etc. How accurately can these measuring cylinders measures?
लेट अस फाइंड आउट. आता ऍक्युरेटली आपण याच्यामध्ये कसं मेजरमेंट करायचंय? Let us observe and calculate. In Curiosity Grade 6 chapter Temperature and its Measurement, you learned how to use the thermometer and to find its smallest reading. You can do the same with a measuring cylinder. थर्मोमीटर तुम्ही कसा यूज करायचा हे शिकलेलं आहे. तशाच पद्धतीने आपल्याला काय करायचंय? मेजरिंग सिलेंडर यूज करायचंय. टेक अ मेजरिंग सिलेंडर अँड ऑब्झर्व इट केअरफुली. मेजरिंग सिलेंडर घ्यायचंय, तो केअरफुली ऑब्झर्व करायचा आहे. नोट डाऊन द फॉलोइंग. व्हॉट इज द मॅक्झिमम व्हॅल्यूम इट कॅन मेजर. मॅक्झिमम व्हॅल्यूम किती मेजर करू शकतो? म्हणजे तो वरती दिलेला असतो. मॅक्झिमम व्हॅल्यूम याच्यामध्ये किती बसणार? तर इथून जे दिलेलं आहे मेजरमेंट, तर इथं वरती आहे की मॅक्झिमम आपण त्याच्यामध्ये किती व्हॅल्यूम मेजर करू शकतो. Now look at the measuring cylinder carefully. The cylinder is marked as 100 ml, therefore it can measure volume up to 100 ml. जर सिलेंडरच्या वरच्या बाजूला जर इथं 100 ml असेल तर आपण जास्तीत जास्त किती करू शकतो मेजरमेंट? 100 ml चं मेजरमेंट करू शकतो. What is the smallest volume it can measure? Look at the measuring cylinder again. आता स्मॉलेस्ट व्हॅल्यूम किती मेजर करू शकतो? तर केअरफुली ऑब्झर्व करायचं. हाऊ मच इज द व्हॅल्यूम डिफरन्स इंडिकेट बिटवीन द टू बिगर मार्क्स, फॉर एक्झाम्पल बिटवीन 10 ml अँड 20 ml. हाऊ मेनी स्मॉलर डिव्हिजन्स आर देअर बिटवीन टू बिगर मार्क्स. म्हणजे हे दोन मोठे मार्क्स आहेत 100 अँड 90. तर याच्यामध्ये किती स्मॉलर युनिट आहेत ते मेजर करायचे. हाऊ मच व्हॅल्यूम डज वन स्मॉल डिव्हिजन इंडिकेट. आणि स्मॉल डिव्हिजन आहे ते किती व्हॅल्यूम इंडिकेट करते? तर इथं तुम्हाला एक्सप्लेनेशन दिलेलं आहे पुढं. फॉर द मेजरिंग सिलेंडर ॲज शोन इन फिगर, द व्हॅल्यूम डिफरन्स इंडिकेटेड बिटवीन 10 ml अँड 20 ml और बिटवीन 40 ml अँड 50 ml इज 10 ml. तर या दोन्ही मधला जो डिफरन्स आहे तो किती आहे? या दोन्ही मधला म्हणजे जे मोठे आहेत त्याच्यामध्ये 10 ml आहे. वन स्मॉल डिव्हिजन कॅन रीड 10 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू 1 ml. मग ही जी स्मॉल डिव्हिजन आहे ती किती आहे? 1 ml ची आहे. That is the one smallest value that is measuring cylinder can read is 1 ml. मग स्मॉलेस्ट व्हॅल्यूम जो आहे ते रीडिंग तर आपण किती मेजर करू शकतो? 1 ml. The smallest volume that a measuring cylinder can measure depends on the capacity of the measuring cylinder. त्या मेजरिंग सिलेंडरची कॅपॅसिटी वर डिपेंड आहे की स्मॉलेस्ट व्हॅल्यूम आपण त्याच्यावरती मेजर करणार आहोत. Usually it is 0.1 ml in smaller measuring cylinders with a capacity of 10 ml or 25 ml. It is 1 ml in a 100 ml measuring cylinder. म्हणजे जर मेजरिंग सिलेंडर जर 10 ml किंवा 25 ml चा असेल तर त्याचं स्मॉलेस्ट युनिट काय असणार आहे? 0.1 ml. 1 ml आपण कधी मेजर करू शकतो स्मॉलेस्ट युनिट? जेव्हा मेजरिंग सिलेंडर 100 ml चा असणार आहे. 2 ml in a 250 ml. आणि जर मेजरिंग सिलेंडर मोठा असेल 250 ml चा असेल तर त्याचं स्मॉलेस्ट युनिट किती असणार आहे? 2 ml. अँड 5 ml in 500 ml. 500 ml चा जर मेजरिंग सिलेंडर असेल तर त्याचं स्मॉलेस्ट युनिट काय असेल? 500 ml. सपोज वी वॉन्ट टू टेक 70 ml ऑफ वॉटर. If we use a 50 ml measuring cylinder, it would not be possible to measure 70 ml of water one step. जर आपल्याला 70 ml वॉटर घ्यायचंय आणि जर 50 ml चा मेजरिंग सिलेंडर असेल तर एका स्टेप मध्ये आपल्याला आपण 70 ml घेऊ शकत नाही. फर्स्ट वी हॅव मेजर 50 ml वॉटर अँड देन 20 ml. मग सुरुवातीला आपल्याला काय करणार? 50 ml घ्यावं लागणार, नंतर 20 ml. मेजरिंग व्हॅल्यूम इन मोर दॅन वन स्टेप इज नॉट कन्व्हिनियंट. जर मेजरिंग सिलेंडरना आपण 1 बाय 1 जर आपल्याला सारखं मेजरमेंट करावं लागलं तर ते कन्व्हिनियंट नाहीये. ऑन द अदर हँड, if a 250 ml or 500 ml measuring cylinder is used, the measurement can be done in one step, but the accuracy would be reduced as the smallest volume that these measuring cylinders can measure is greater than that of a 100 ml measuring cylinder. एका वेळेला आपण 250 ml चा किंवा 500 ml चा मेजरिंग सिलेंडर जर यूज केला तर आपण वन स्टेप मध्ये तो मेजर करू शकतो, पण त्याच्यामध्ये काय होतं, जे अॅक्युरेसी आहे ती थोडीशी कमी होते, लेस होते.
Hence, a 100 ml measuring cylinder is the best choice for this measurement. पण जर आपण 100 ml चा मेजरिंग सिलेंडर घेतला तर त्याच्यामध्ये ॲक्युरेटी कशी आहे, ग्रेटर आहे. त्यामुळं जास्त करून कोणता मेजरिंग सिलेंडर यूज केला जातो, 100 ml चा मेजरिंग सिलेंडर यूज केला जातो. लेट अस मेजर 50 ml ऑफ वॉटर. आता आपल्याला 50 ml वॉटर मेजर करायचंय. प्लीज अ क्लीन ड्राय मेजरिंग सिलेंडर ऑन अ फ्लॅट सरफेस. काय करायचं, एक क्लीन ड्राय मेजरिंग सिलेंडर घ्यायचंय. पोर वॉटर स्लोली इनटू द मेजरिंग सिलेंडर अप टू द रिक्वायर्ड मार्क. म्हणजे जिथं आता सपोज इथं 50 ml आहे तर तिथपर्यंत आपण त्या मार्क पर्यंत आपण काय करायचंय, वॉटर घ्यायचंय. इफ रिक्वायर्ड ऍडजस्ट द लेवल ऑफ वॉटर in the measuring cylinder by adding or removing a small amount of water using a dropper. जर वॉटर जर कमी झालं तर आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो आणि जर जास्त झालं तर रिमूव्ह करू शकतो. तर त्याच्यासाठी आपण कशाचा वापर करायचा आहे, ड्रॉपरचा. On careful observation, you will notice that the water inside the measuring cylinder forms a curved surface. This curved surface is called the meniscus. Read the mark on the measuring cylinder that coincides with the bottom of the meniscus for water or other colorless liquids. Make sure that the eyes are at level with bottom of the meniscus while noting the readings as shown in figure. तुम्हाला इथं फिगर दिले, इथं आपल्याला किती घ्यायचं आहे, 50 ml वॉटर घ्यायचं आहे. तर या पद्धतीने इथं केअरफुली ऑब्झर्वेशन करायचं की या पॉइंट पर्यंत वॉटर आलेलं आहे का. आला असेल तर तिथपर्यंत मेजर करून आपण ते घेऊ शकतो. Once it reaches at required level, that is 50 ml, transfer this water to the required container. ज्या कंटेनर मध्ये तुम्हाला घ्यायचं आहे त्या कंटेनर मध्ये तुम्ही ते मेजरिंग वॉटर घेऊ शकता. In case of colored liquid, the mark on the measuring cylinder should coincide with the top of the meniscus. इथपर्यंतचे पार्ट कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट चॅप्टर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.